विलास इसालगे 1000 संध्याकाळी मग मिळतील. आणि आता योगेश वेले चला टॉर्च उडवायचं आहे आपल्याला. विकेट गेला आहे. कॉट आउट झाला झाले. योगेश वेहले आणि पुन्हा परततील ते. आणि त्यांची जागा घेत आहेत महेश वेले. मोठा टार्गेट आहे, मोठं आव्हान आहे. पेलवत आहेत का पाहू. आणि महेश वेले जरा जोरात जायचा आहे वेळ न घेता. गोलंदाज तयार आहेत. विक्रांत टू महेश. आणि पुन्हा एकदा मिस फील्ड पाहायला मिळाली नीतूकडून. 1 रन मिळाले फक्त. आणि नाणेफेक करून घ्यायची आहे पुढील सामन्याची. आतापर्यंत फक्त 3 धावा झालेल्या आहेत. चांगला असा हा फटका म्हणता येईल 4 रनांसाठी. अरे वा, विलास इसालगेंनी यांच्या बॅट मधून आलेला आहे चौका. आणि आनंद सेलिब्रेट करताना, जल्लोष होत असताना त्यासोबत हवेचा हा चांगला झोका सुंदर मनमोहून टाकण्यासाठी. सात रन झाल्यात. स्कोरबोर्डवर स्कोर संख्या झाली आहे 7. आणि हा झेलबाद झालेला आहे. आणि ते विलासची पारी संपलेली आहे आणि ते परत येत आहेत. विलास इसालगे विलासच्या पारीचा द एंड. आणि त्यांची जागा कालराम तामाणे, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडू. कालराम तामाणे लेफ्ट हँड बॅट्समन. आणि या दरम्यान 1 धाव घेतली आहे कालराम तामाणे यांनी. आणि दुसऱ्या षटकासाठी आला जितू. धाव संख्या झालेली आहे दुसरा चेंडू हा पहिला, दुसऱ्या गोलंदाजा हा पहिला चेंडू. आणि धाव संख्या झालेली आहे 8. हा निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातला हा दुसरा चेंडू. आणि पुन्हा एकदा बीट झालेला आहे, परंतु 1 धाव मिळेल आणि 1 धाव सहज मिळाली. मोठं आव्हान पेलवायचं आहे. 41 धावां मारायच्या त्यांना जिंकण्यासाठी. आणि चांगलासा हा फटका मॅचच्या बॅटमधून पुन्हा एकदा. हा सुद्धा
4 रनांसाठी चौका. चांगली अशी बॅटिंग, चांगलं असं प्रदर्शन करताना महेश वेले, जुना जाणता बॅट्समन उर्फ गंग्या म्हणतो आम्ही त्याला. गंग्या आता सोडवतो का कंग्या, पाहूया. हा पुन्हा एकदा चांगला असा उचलला फटका आणि हा सीमाशी पलीकडे जाण्याची शक्यता नाही गेला आणि एकच रन मिळेल. 2 रन काढलेले आहेत. चांगल्या अशा 2 रन. याच्या आधी चौकार. चांगला असा स्कोअर वाढवताना महेश गंग्या. ते आलेलं आहे. पुन्हा एकदा हा चांगलासा चेंडू आणि तेवढाच टॅप केला. 1 धाव मिळाली आहे. पुन्हा एकदा कालराम तामाने एक चौका मारा अशी अपेक्षा आहे इकडनं, प्रेक्षकांकडून अपेक्षा चौक्याशी. आणि हा दिशाहीन चेंडू जितेशने टाकला आहे. अशा प्रकारे अंपायर दिला वाईट आणि स्कोर बोर्ड स्कोर झालेला आहे 17 रन झालेले आहेत. 17 पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हलका हाताने टाकला चेंडू आणि चेंडू पोहोचण्याच्या आधीच बॅट फिरवली गेली. अशा प्रकारे हा दुसरा षटकार सुद्धा समाप्त झालेला आहे आणि स्कोर बोर्ड स्कोर संख्या आहे 17. सहा चेंडू मध्ये 24 धावांची गरज. 40+ संघाला 24 रनांची आवश्यकता. साईन चौक 24, 4 चौक 6 चौके आहे तर 4 6 आणि गोलंदाजी करतोय. अतिशय दिशाहीन चेंडू हा. नो बॉल फ्रीड मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाजी करतोय हा संदीप नौका, हा गोलंदाज. तेवढी चांगली ऍक्शन आणि हा फक्त एकच रन मिळेल. चांगलासा फटका होता, चौक्याची अपेक्षा होती परंतु नाही मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण नेतूकडून पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज संदीप. चांगली अशी एक ऍक्शन पाहतो इकडे त्याच्या माध्यमातून. पाठीमागे हात आणि वंडरफुल असा हा चेंडू संदीपचा त्रिफळा चीज झालेला आहे. कलराम तांबाने आणि त्यांना परत यावं लागेल. त्याची जागा घेतील किशोर. नवीन बॅट्समन येईल किशोर. जरा घाई करायची आहे, वेळ न घेता जरा फास्ट फलंदाज किशोर, जरा जा पटापट. अंपायर आपली जागा घ्या. स्कोर बोर्ड स्कोर संख्या झालेली आहे 18. 18 रन झालेले आहेत. 41 धाव पाठलक करणं कठीण वाटतं या संघाला. आणि चांगला असा हा फटका 6. चांगला असा फटका व्हायला मिळाला किशोरच्या बॅटमध्ये 6 रनांसाठी. पंचवीस रन झालेले आहेत.
पुन्हा एकदा हा चौकार, एक षटकार एक चौकार, 2 बॉलमध्ये 10 रन आणि 29 रन झालेले आहेत. 29 रन झालेले आहेत. 29 रन 2 बॉलमध्ये. आता 41 म्हणजे लागतील 12 रन. 2 बॉल 12, 2 बॉल 2 सिक्स, 2 बॉल 2 सिक्स ची गरज. आणि हा पहिला तर आणि हा धावबाद झालाय किशोर. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जात आहेत दत्ता. चांगल्याशा गोलंदाजी केली आज त्यांनी 40+ संघासाठी. सहा संघ आणि 6 संघांची ही लीग आज इकडे होत आहे. ग्रामीण क्रिकेट यूट्यूब चॅनल आपल्याला लाईव्ह पाहायला मिळेल. आणि हा शेवटचा चेंडू असेल या सामन्यातला. आणि 1 रन मिळाली आली आहे. मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. या निथू चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. चला मॅन ऑफ द मॅच नितूला दिली जाईल आणि ती ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करूया. अरुण नाव घेऊया आपण मान्यवरांचं. मधुकरजी भुंडारे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. या मधुकर भुंडारे साहेब आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी देऊया. सामन्याचे सामनावीर नेतू नितेश वेहले यांना सन्मानित करतील मधुकर भुंडेरे. एक चषक पुष्पगुच्छ देऊन सामन्याचा सामनावीर नेतू वेहले नितेश अर्थात. अंपायर कोण आहे अंपायर? मधुकर भुंडेरे. हॅलो हॅलो.
या मॅचवरती पाहिलं गेलं तर दोन संघाचं भवितव्य आहे. या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने पाहतो ही मॅच गुपितली मॅच आहे. या मॅचमध्ये एखादा संघ जिंकतोय काही एखादा संघ पराभूत होतोय त्यामध्ये पाहिलं रन रेटचा खूप मोठा फरक आहे. ज्या संघाच्या मॅचेस पूर्ण झाल्यात खऱ्या अर्थाने संघाचं भवितव्य आपण पाहतो या मॅचवरती आहे. दोन संघ तर आपल्याला क्वालिफायमध्ये दिसलेत. दोन संघ आपल्याला या ठिकाणी भेटलेत. हॅलो किरण वेहले. हां ठीक आहे ठीक आहे. तर जाऊया आपण पाहतो यशस्वी आणि जय बजरंग हे दोन संघ आपण पाहिले गेलं 3-3 मॅच जिंकून खऱ्या अर्थाने सेफ आहेत. आपण पाहतोय ग्रुपमध्ये लीड करत असताना पण उर्वरित दोन संघ आपल्याला भेटणं बाकी आहे अजूनही. आणि हा निर्णायक सामना होणार आहे त्यासाठी सोमनाथ दोन्ही संघासाठी खूप महत्वपूर्ण मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाजीसाठी पुन्हा एकदा गणपत आणि हा दिशाहीन चेंडू असेल स्वामीनाथचा. स्वामीनाथ राणे आपण चांगली गोलंदाजी करावी आणि संघाला पुढील याच्यात घेऊन जायचं आहे. सकाळी गणपत होता आता कलरफुल गणपत आणि त्या पाहतो बॅटची कडा फलंदाज बाद. सकाळी ब्युटिफुल होता आता कलरफुल झाला आणि माघारी परतला. झटका क्रमांक 1 संघासाठी पहिला हा झटका. पहिला वाईट बॉल आणि दुसरा हा फसवा बॉल गणपतसाठी. संघ नाराज असेल. चांगलासा फलंदाज याच्याकडून खूप अपेक्षा होती परंतु तो माघारी येताना दिसतोय गणपत. आज दिवसभरात गणपतचं क्षेत्ररक्षणसुद्धा फार चांगलं पाहायला मिळालं. फलंदाजीसुद्धा चांगली होती. अरुण कसं माहिती का एखाद्याकडून काम करून घ्यायचं असेल लहान मुलांना एखादं काम सांगायचं असेल किंवा लहान मुलांना एखादी चिठ्ठी द्यायची असेल दुसऱ्याला द्यायला तर त्याला चॉकलेट द्यावा लागतो. इथे तो व्हाईटचा चॉकलेट दिला होता आणि त्यानंतर त्याच पद्धतीचा चेंडू टाकला थोडा आतून टाकला आणि गणपत त्या ठिकाणी फसला. बॅटची कडा फलंदाज बाद पहिला झटका त्या ठिकाणी आपण पाहिला गेला. पहिल्या षटकातच बाहेर आलेला आहे गणपत आणि हा दुसरा चेंडू स्वामीनाथचा. आणखीन एक पाहतो बॅटची अप्पर एज घेतली गेली आहे. बॅक टू बॅक विकेट. सोमनाथ अफलातून कामगिरी करतो या ठिकाणी. आणि स्वामीनाथला आता हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकची संधी स्वामीनाथ राणेला. हरेश यावर्षी काय फॉर्ममध्ये नसलेला असा फलंदाज. हरेश पाच झाला लगातार विकेटचं पत्र आपण पाहिलेलं. पहिला चेंडू वाईट त्यानंतर लगातार 2 विकेट विकेटच्या कतारवरती असेल तर जर विकेटची हॅट्रिक घेतली तर सागर वेल यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. इथं पाहतो जोरदार पहार. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. हो पुढे निघून गेला. जर जागेवरती थांबला असता तर हा झेल जरूर झाला असता. सुमित ताव ना ताव चेंडूकडे लक्ष नाहीये. चेंडू सीमारेषा पलीकडे आरामात तुझ्या पायाजवळ पडला सुमित पायाजवळ. षटकार या ठिकाणी अर्जित झाला असता. जरूर षटकार अर्जित झाला. विकेट जरूर भेटला असतं आणि 1000चं पारितोषिक सोमनाथचं गेलं या ठिकाणी. चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. बॉडी लेवल चेंडू आपण पाहतो खेचून घेतला गेला. पहिला वाईट होता त्यानंतर 2 चेंडू आपण पाहतो विकेट टेकर पाहिले गेले आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव फेकत असताना टॉस केला चेंडूला. बराच काळ चेंडू हवेमध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी फिरताना दिसला. 1 शॉट. 1 धाव कमी या ठिकाणी घेतली जाईल.
शॉर्ट रन घेतल्यामुळे कमी रन पकडली आणि 2च धावा देण्यात येतील. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. 2 बाद 8 चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. नितेश, नीतू येताना एक ग्लास मध्ये बर्फ घेऊन ये, बर्फ फक्त आईस घेऊन ये. फार कमी धावा झालेल्या आहेत या ओव्हरमध्ये. एक 6 मारून सुद्धा फक्त 8च धावा धावफलकावर दिसत आहेत आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय पुन्हा एकदा सुमित याला. सुमित तिचं चुकी केली नसती तर सोमनाथचं 3रा विकेटचं स्वप्नही त्या ठिकाणी पूर्ण झालं असतं आणि 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं त्याला. हा, पारितोषिक पण घालवलं आणि हाईट होती सुमितची, कारण चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण करतो. सूर्याचे किरण त्याच्या डोळ्यावर पडली आणि पापण्या त्याच्या बंद झाल्या, त्यामुळे तो पुढे येऊन मिसफील्ड झाला. वेळ न घेता सुमित जरा फलंदाज तिकडे उभा आहे. नाही, त्याला तर असं क्रिकेट दिवसाचा आवडत नाही, त्याला रात्रीचा क्रिकेट नाही. आवडतो. त्याच्यामुळे ते दिवसा थोडा त्रास जाणवतो त्याला. आम्हाला ऊन लागतो पण सुमित तो एन्जॉय करतोय असं वाटतंय. चांगला असा चेंडू पाहायला मिळाला सुमित कडून. वेळ घेतला पण चेंडू मात्र त्याने चांगला असा टाकला. या दुसरा चेंडू आता सुमितचा. चांगला असा पुढे येऊन फटका मारलेला आहे आणि चांगली अशी कॅच पाहायला मिळाली विलास कडून, सॉरी सुरेश इसालगे यांच्याकडून. चांगली अशी झेल पकडली आहे सुरेशने, उंचावर गेलेला हा झेल आणि आधी योग्य रीतीने त्याने टिपलेला आहे तो झेल. सुरेश संघाचे संघमालक स्वतः समीर आपल्या संघासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. जरा जोरात जायचं आहे. ग्रामीण क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला लाईव्ह दिसत आहे. आपण जरा एकदा चेकआउट करायचं आहे. सॉरी, ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलमध्ये लाईव्ह पाहू शकता आपण. हे आपण यूट्यूब चॅनलला त्या सबस्क्राईब करायचं आहे, सबस्क्राईब वाढवायचे आहेत. जरूर पाहतो आपण समीर स्ट्राईकला आणि चक्रीवार दिसताना ग्राउंडमध्ये चक्र दिसताना हा भवरा दिसतोय आणि तो आपल्याला भेटायला येत आहे. चक्रीवादळ, छोटीशी झलक चक्रीवादळची. अशा प्रकारे आजचा हा होळी लागली काल आणि आजपासून एक गरम वातावरण सुरू झालं अशी हे संकेत आहेत. पुन्हा एकदा हा शॉर्ट बॉल टाकला होता आणि समीरला तो समजला नाही. टॅप करायला गेला, पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला व बॅटला काय बॉल लागला नाही समीरचा. जरूर पाहतो आपण रामदास वेले थोडेसे नाराज आहेत, कारण फुल फॉर्ममध्ये आहेत ते. आता चिंतेचं वातावरण पसरलं ना रामदास, पुढे काय करायचं. हां, चिंतेचं वातावरण. इथे पाहतो सुरेश स्टेप आउट केलं, समीरच्या बॅटमधून चेंडू निघाला, थेट पोचला तो नदीमध्ये आणि समीरने अक्षरशः तोंडावर हात द्यायला लावलेला आहे. हा फटका मारून, हा शॉट खेळून, हा षटकाराच्या माध्यमातून समीरने सगळ्यांचे तोंड. बघा, अजून एक जर षटकार ठोकला ना तर किशोर वेले दादा यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. एक तर ठोकलाय समीरने
दुसरा आला. हा इथं पाहतो चांगला चेंडू, ओरपी चेंडू होता. बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळलं नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. दुसऱ्या षटकाची अपेक्षा होती आणि तेवढ्या ताकदीने ती बॅट फिरवलेली पाहायला मिळाली इकडे समीरकडून. समीरच्या अपेक्षा काय पूर्ण झाल्या नाहीत. 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, पण प्रयत्न बघ नक्कीच केला समीरने. आता गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राज दिसत आहेत आपल्याला. नौका हा गोलंदाज राज वेहले. आणि फलंदाजी करतायत बाळा. काय शिवम बाळा आहे ना कोण आहे? इथं पाहतो बॅटची कडा, फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज संघाचा हार्दिक पांड्या. राहुल चालला तर मैदानात. हार्दिक पांड्या, राहुल. तिसरा षटक राज गोलंदाजी मार्क वरती. एकंदर राजची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. जरी तो लहान असेल तरी चांगली गोलंदाजी करताना. राजचा पुढचा चेंडू आपण पाहतो. खालचा टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहतो चांगली कामगिरी करतो. सिंगल आली. राहुलच्या बॅटमधून सिंगल. सूरज अजूनही आपण पाहतो स्ट्राईकला आहे आणि अपेक्षा आहे सूरजला. किशोरनी सांगितलं सूरज दिवस रात्र चांगले शॉट मारतो, चांगले फटके मारतो. राहुल सुद्धा चमकलाय. गोलंदाजी सुद्धा उत्तम करतोय राहुल आणि फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं प्रदर्शन करताना. आणि हा मध्ये कट लागून गेलेला बॉल, हा 2 रन. चुकीचं असं क्षेत्ररक्षण, त्यामुळे 2 रन मिळालेले आहेत समीरला. चित्तेके चपलाईने दुसरी धाव समीर या ठिकाणी पूर्ण करतो. 2 धावा खूप महत्वाच्या धारून इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 17 या आकड्यावरती. तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती आहे. राज आपला चौथा चेंडू घेऊन आलाय. ओरपी चेंडू क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चेंडूचा पाठलाग करतो. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धावेने स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. या षटकातले 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अंकुश देसले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे अंकुश देसले. आणि हा सेकंड लास्ट बॉल असेल. निर्धाव चेंडू, चांगला असा चेंडू पाहायला मिळाला राजकडून. चांगली गोलंदाजी करतोय राज आज. राहुल सारख्या बॅट्समनला तो बॉल समजला नाही. हा शेवटचा चेंडू असेल या षटकातला. इथे पाहतो चांगला चेंडू, डॉट चेंडू या ठिकाणी आला. षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ती 17 या आकड्यावरती. विजयासाठी 18 धावांची गरज आहे. 18 धावा झाल्यात. 19 धावांची गरज आहे. निलेश वेले कुठे असेल त्यांनी स्टेजकडे यायचे. निलेश
क्षेत्ररक्षण लावायचं आहे. लवकरात लवकर वेळ न घेता 19 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये लगभग बॉल टू रन हवी आहे आणि सोपं असं हे टार्गेट असेल. 19 धावांचं फलंदाजीसाठी फलंदाज विलास आणि सुमित जात आहेत. बॉल घेऊन जायचं होतं. बॉल द्या जरा त्यांना. बॉल द्या. बॉल काय करू. सचिन गवळी आलाच होता ना आधी. सचिन गवली यांचा सन्मान होत आहे. जरा स्टेजकडे यायचं आहे. सचिन गवली सामना सुरू करायचा आहे. कृपया चला मॅच ऑन करा. आपण पाहतो 19 धावांची गरज आहे. पहिले षटक पहिला गोलंदाज आपण पाहतो राहुल तयार झालाय. सलामीची जोडी आपण पाहतो विलास आणि सुमितला. विलास स्ट्राईकला, सुमित नॉन स्ट्राईकला. 19 धावांची गरज आपण पाहतोय. लीग स्टेज मधली शेवटची मॅच आहे. या मॅच वरती खूप मोठं भवितव्य आहे. परेशलाही माहिती आहे ही मॅच खूप महत्वाची आहे. नक्कीच. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्गवर राहुल गोलंदाजी करतोय. चांगला असा बॉल पाहायला मिळाला राहुल कडून. लो शॉर्ट बॉल असं बोलू शकतो राहुल. आणि फलंदाजी करतोय विलास. चांगला असा चांगल्या रन रेटने जर जिंकायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल या ठिकाणी. तर पाहतो आपण टॅप केला चेंडूला. कव्हर पॉइंट चेंडू निघालाय. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो 2 धावा स्कोर कार्ड वरती जॉईंट होतील. धावसंख्या लागल्या जातील. सचिनचा सत्कार करायचा आहे. शिवराम तामाने सत्कार करतील सचिनचा. दादा टॅप कोण केला चेंडूला. ओ ते झाडाखाली बसले दादा. चला तिकडे बाहेर. आता दशरथ पाटीलचा एक डायलॉग माहितीये का तुम्हाला. दशरथ पाटीलचा एक चांगला डायलॉग आहे. गव्हर्नमेंटने संडास घरोघरी बांधले, अजूनही तुम्ही शेताच्या बांध्यावरती. चला बाहेर. आपण पाहतो राहुल तयार गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. इथे शॉर्ट पिच चेंडू भिरकावला. बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू जातोय. सेकंड बाउस थर्ड बाउस चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4 चौकाराला. 19 धावांचा पाठला करायचे. धावसंख्या आपण पाहतो बाउंड्री लाईनच्या बाहेर फक्त थांबा. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी थांबू नका. परेश आता इकडे आता कारण आता रनरेटचा विषय या इकडे या रनरेटचा विषय आपण स्पर्धेचे आयोजक आहात. यानंतर आपण पाहतो रनरेट वरती जे संघ क्वालिफाय झाले ते आपण सांगणार आहोत. इथे कट करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण होते या ठिकाणी पाहतोय. राहुलला मार्गदर्शन करताना गणपत. कृपया बाहेर निघा. मैदानाच्या बाउंड्रीच्या बाहेर राहा उभे. वारंवार सांगतात तुम्हाला. जरा ऐकत जा. सहकार्य करा. अनिकेत बाहेर जा बाळा. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती. अजून 9 धावांची गरज आहे. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे.
10 धावा आपण पाहतो धावफलकावरती आहेत आणि इथे पाहतोय 11वी धाव वाईटच्या स्वरूपात आपण या ठिकाणी पाहतोय. जर रन रेट मध्ये सुधारणा करायची कुठे मोठे फटके मारावे लागतील, चांगला खेळावा लागेल, कारण या स्पर्धेमध्ये रन रेटचा हिसाब आपण या ठिकाणी पाहतोय. राहुल चांगली गोलंदाजी करतोय पण तेवढा चांगला साथ मिळत नाही क्षेत्ररक्षणाकडून. चांगला असा हा फटका आणि गेला आहे सीमारेषे पार आणि अंपायर म्हणतायत हा 6 रनांसाठी फटका आहे. अशा प्रकारे 6 रन आणि 17 रन झाले असतील असं वाटतं. 17 रन झालेले आहेत आणि फक्त 2 रनांची आवश्यकता आणि हा संघ मला वाटतं क्वालिफाय होईल. रन रेटचा विचार करता हॅलो 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 बोलत त्याची मार्क वरती. हॅलो हॅलो फक्त हॅलो आणि आणखी हॅलो ज्ञानदीप म्हात्रे स्टेजकडे यायचं आहे. आपलं सत्कार होत आहे ज्ञानदीप म्हात्रे आणि जिंकण्यास नो बॉल असेल तर 1 रनाची आवश्यकता आहे ना. हा जिंकले मग 2 रन पाहिजे. 1 रन काढली काय. हा नो बॉल असेल तर जिंकले मग. हा 1 रन नो आणि 1 धावून काढली. अशा प्रकारे 2 रनांची आवश्यकता होती आणि त्या पूर्ण केल्या आहेत आणि फक्त 6 बॉलमध्ये हे टार्गेट पूर्ण केलं असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. जरूर आपण रन रेट या ठिकाणी सांगूया. आपण पाहतो क्वालिफाय मध्ये झालेले संघ यांची नावं आपण घोषित करूया. आपण पाहतोय जे फर्स्ट आपण पाहिलेलं जी मॅच खेळेल क्वालिफाय राऊंडची जिथून जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. हॅलो हॅलो तर पहिली मॅच आपण पाहतो या ठिकाणी. तर जय बजरंग वॉरियर्स वर्सेस यशस्वी 11 क्वालिफाय राऊंड होईल. यातून जिंकलेला संघ पाठेट फायनलमध्ये प्रवेश करेल आणि एलिमिनेटरवरती परेश यांचा श्रीराम सैना आणि वर्सेस आता जो संघ जिंकला रोहन 11 हा संघ आपण पाहतो एलिमिनेटर राऊंड खेळेल. तर आपण पाहतोय स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकावरती रोहन 11 राहिला आणि 4थ्याला श्रीराम सैना हा संघ आपण पाहतोय.